आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता ऑपरेशन लुटारू न्यूज 18 लोकमतची एक्सक्लुझिव्ह बातमी कारण राज्य सरकारला हादरवणारं हे स्टिंग ऑपरेशन आम्ही तुम्हाला दाखवतोय। पोलीस यंत्रणा महसूल विभाग यांची झोप आता उडणार आहे कारण न्यूज 18 लोकमतच्या लुटारू या स्टिंग ऑपरेशनच्या नंतर माफियांचा सुरात थरकाप उडणार आहे। हजारो कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश आम्ही आता करत आहोत। न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात मोठा गौप्यस्फोट करायचं ठरवलं, सातत्यानं याचा पाठपुरावा केला आणि अखेर जे आमच्या कॅमेऱ्यात कैद झालं ते सगळं धक्कादायक आहे। बोगस बायोडिझेलच्या रॅकेटचा आम्ही पर्दाफाश करतो। देशाच्या अर्थव्यवस्थेला कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या घोटाळेबाजांना न्यूज 18 लोकमतनं कॅमेऱ्यात कैद केलाय। आता आमच्या स्क्रीनवर आम्ही जे तुम्हाला दाखवतोय ते पाहून राज्य सरकार हादरून जाणार आहे कारण आम्ही करणार आहोत एका महाघोटाळ्याचा पर्दाफाश, देशाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या मुळावर उठलेल्या माफियांचा पर्दाफाश। देशामध्ये डिझेलच्या दरांनी 100 पार केल्यानंतर डिझेल माफियांनी अक्षरशः हैदोस घालायला सुरुवात केली। सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे माफिया कोण आहेत, त्यांचे चेहरे आज आम्ही जगासमोर आणतोय। आजवरच्या सगळ्यात मोठ्या आणि खळबळजनक अशा स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून आमचे प्रतिनिधी विलास बडे यांनी महाराष्ट्रातल्या या माफियांचं केलेलं स्टिंग ऑपरेशन लुटारू। महाराष्ट्रातल्या नव्या माफिया राजचे हे चेहरे जरा नीट बघा, कारण हे चेहरे आज महाराष्ट्र सरकारला हादरवणार आहेत। हे चेहरे राज्याच्या पोलीस आणि महसूल यंत्रणेची झोप उडवणार आहेत। राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला हजारो कोटींचा सुरुंग लावणाऱ्या माफियांचाही आज थरकाप उडणार आहे। माफियांचे हे चेहरे आज सांगणार आहेत महाराष्ट्रातल्या आजवरच्या सर्वात मोठ्या घोटाळ्याचं कारस्थान। न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या माफियांचे हे चेहरे जरी वेगळे असले तरी त्यांचे काळे कारनामे एकसारखे आहेत। गेली अनेक महिने राज्यभर हैदोस घालणाऱ्या या माफियांच्या रॅकेटचा आम्ही करतोय आज पर्दाफाश। चेहरा दाखवा। महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं अर्थचक्र चालतं ते डिझेलवर, पण डिझेलचे भाव 100 पार झाले आणि यात शिरकाव केलाय डिझेल माफियांनी। महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करणाऱ्या या डिझेल माफियांचा करणार आहोत आज आम्ही पर्दाफाश। महाराष्ट्रातल्या हादरवून टाकणाऱ्या एका खळबळजनक स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून डिझेलच्या भावानं उच्चांक गाठल्यानंतर बोगस बायोडिझेलच्या माध्यमातून माफियांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात आपलं बस्तान बसवलंय, अक्षरशः धुमाकूळ घातलाय। पण महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील उस्मानाबाद जिल्ह्यातला उमरगा परिसर जणू या माफियांची राजधानी बनलाय। सोलापूरला गाडी नाही जास्त, ट्रकाची लाईन नाही। सोलापूर इकडे सोलापूर लाईन आहे, बसो कल्याण फक्त ट्रकाची नाही। ही पण उमरगा पण उमरगा बी आहे। एक मलकाकडे 7-8 गावापासून स्टार्ट झालं। आता आमच्या गावात 40-50 गाड्या उमरग्यात जास्त, सुरळीत त्याच्यात जास्त, बसो कल्याण तर मग 2-2.5 हजार गाड्या, त्याच्यामुळे ती पॉइंट आहे। फरक केलाय। माफियांनी अगदी बिनबोभाट गल्लोगल्ली अड्डे उभारले, जणू इथं कायद्याचं नाही तर माफिया राज आहे। हुमनाबादला संध्याकाळी टाकायचं असं काय तर चालू आहे फक्त, ते बी गाड्या लागून राहते तिथं संध्याकाळी असं चालू आहे, असं ऐकून आहे। काय खरं नाही, तुम्ही इथंच ह्याच एरियात सेंटर पॉईंट बघा कुठं। मग आता
कुठं तुम्हाला आता असं नाही बरं कोणाला तर दुसऱ्याला पाठवतो कुठं ते सांगा म्हणजे त्याला मग वाटलं तर बाबा तिथं नाही दुसरीकडे जाऊन गप्पा मारतो म्हणजे त्याला असं म्हणजे भरोसा उमरग्यातच बघा. उमरग्यात कुठं उमरग्यात चौरस्त्याला बघा कोणाला विचार. चौरस्त्याला म्हणजे चौरस्त्याला तर उमरग्या चौरस्त्याला म्हणजे कुठं असं आहे. म्हणजे उमरग्याच्या अलीकडे माहिती का चौरस्ता? हा तिथे विचारा कोणाला तर. हां असं मला विचारलं असंच विचारू का हां. आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आम्ही माफियांच्या या साम्राज्यात प्रवेश केला. कसं लिटर आहे ते? उमरगा शहरापासून 10 किलोमीटर अंतरावरील महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या हायवेवर ट्रकची भली मोठी रांग होती. आम्हाला संशय आला म्हणून गाडी थांबवली. धाब्यावर पोहोचलो तेव्हा समोर जे दृश्य होतं ते अत्यंत धक्कादायक होतं. एका टँकर मधून मोटारीच्या साह्यानं ट्रकमध्ये बोगस डिझेल भरलं जात होतं. या माफियांनी बोगस डिझेलची नोंदणी करणारं अख्खं मशीनच गाडीत बसवलं होतं. ट्रक चालकांना बाकायदा डिझेलची बिलं सुद्धा दिली जात होती. कसं लिटर आहे हो 75 81 8 वर 75 गेला काळ संपला. जसं डिझेल वाढत तसं हे वाढत. त्याने 100 वळलं त्यानं 80 वळलं. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पावला पावलावर हे अड्डे अगदी बिनबोभाट सुरू आहेत. पण अधिकृत अशा पेट्रोल पंपांवर मात्र ही अशी स्मशान शांतता. आणखी पुढे सीमावर्ती भागात गेलो पुन्हा तेच चित्र. स्वस्तातलं बोगस डिझेल भरायला ट्रक्सच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या. त्याला विचारलं बोगस डिझेलनं गाड्या खराब होणार नाहीत का? त्यावर त्यानं आम्हाला उताराही दिला. ये डीजल से प्रॉब्लम थे हाँ ये बोला कि दिखा लाइन में जैसे होगा बाद में BS4 है तो चलता है, कुछ नहीं होता है. हाँ. महीने 2 महीने 3 महीने में एक बार उसको पंप चेंज करना. हाँ पंप 3,000 का आता है, वो पंप चेंज करना. अब BS6 को तो नहीं चलेगा ना. बनावट बायोडिझेलचा भाव कमी करावा असा आग्रह आम्ही धरला तेव्हा या माफियांनी सगळ्यांना कसे हप्ते द्यावे लागतात असं सांगून हा गोरखधंदा कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे याचं जणू बिंगच फोडलं. 75 से दो ना. हमारे 75 ने पड़ा ना सेठ, हमारे 74 खरीदी पड़ा. दो 3 गाड़ियाँ हैं 1200 लीटर बैठेगा उसमें. बैठेगा हमारे को पड़ता नहीं 1200 लीटर बैठेगा. 3 लाख हफ्ता रहता है क्या अभी? तुम लेगो तुम्हें दियो ना हमारा हफ्ता का. 3 लाख रुपए हफ्ते देते क्या? तुम लेगो तुम्हें दियो ना. सबको प्रेस वाले को दियो, पुलिस वालों को दियो. प्रेस वालों को कैसे नहीं? सबको दे देना के साहब. उमरगा शहराच्या शेजारी असलेल्या जेकेकूर MIDC परिसरात असंच आणखी एक छुपं रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. आम्ही तातडीनं तिथं पोहोचलो तेव्हा माफियांची अक्षरशः पळापळ सुरू झाली. एक मिनिट चेहरा दाखवा. यांची ती गाडी कुणाची आहे ती? सांगतो एक मिनिट. हॅलो त्याच्या वो रेड मारली व्हिडिओ कॉल. हा ते रेड मारली सांगतायत तिकडे. उमरगा शहराच्या MIDC आणि या संपूर्ण परिसरामध्ये अगदी राजरोसपणे अशा प्रकारे ही सगळी बायोडिझेलच्या नावाखाली किंवा डिझेलच्या नावाखाली केमिकल विकण्याचा हा सगळा गोरखधंदा सुरू आहे. मोठ्या प्रमाणात हे सगळे माफिया या संपूर्ण परिसरामध्ये आहेत. आणि आता लाईव्ह आपण गाडीमध्ये जेव्हा ते डिझेल भरत होते त्यावेळेला त्यांना पकडलेलं आहे. आणि अशा एक ना अनेक रॅकेट या संपूर्ण परिसरामध्ये पसरलेले आहेत. 3 अड्डे आमच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते आणि अड्ड्यांवर देखरेख करणारे पोलीसही. त्यांना जाब विचारण्याचा आम्ही प्रयत्न केला पण त्यांनी तिथून कॅमेरा बघताच अक्षरशः पळ काढला. MIDC सह राष्ट्रीय महामार्गावरील येळी, कसगी बॉर्डर, तुरोरी, तलमोड, सीमा तपासणी नाक्याच्या जवळही या बनावट इंधन विक्रीचा हा गोरखधंदा बिनदिक्कत सुरू आहे. अधिकृत पेट्रोल पंपांवर जे डिझेल 102 रुपये प्रति लिटरनं विकलं जातं तेच बोगस डिझेल केवळ 85 रुपयांना या अड्ड्यांवर विकलं जातं.
17 रुपये कमी किमतीनं मिळणाऱ्या बोगस डिझेलवर ट्रक मालक आणि चालकांच्या उड्या पडत होत्या। त्यातूनच माफियांनी कोट्यवधींची काळी माया जमवली आणि डिझेलमधून सरकारला मिळणाऱ्या करावर डल्ला मारला। 12,000 लिटरच्या एका टँकरसाठी माफियांना 8.5 लाख रुपये मोजावे लागतात। त्याची 85 रुपये प्रति लिटरनं विक्री केल्यानंतर 8.5 लाख रुपयांचे माफिया 11 लाख करतात। म्हणजे एका टँकरच्या विक्रीतून काही तासात 2.5 लाखांची माया गोळा केली जाते। आजच्या घडीला इतका कमी काळात प्रचंड पैसा मिळवून देणारा दुसरा धंदा देशात नाही। त्यामुळे अनेक बडे मासे या काळ्या धंद्यात उतरलेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या डिझेलची किंमत 17 रुपयांनी कमी कशी? हे लाखो लिटर डिझेल नेमकं येतंय कुठून? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जेव्हा आम्ही शोधली तेव्हा समोर आलं देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लावणारं हजारो कोटींचं माफियांचं एक रॅकेट। आणि कॅमेऱ्यात कैद झाले राज्याला बोगस डिझेलचा पुरवठा करणारे बडे बडे माफिया। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह विलास बडे, न्यूज 18 लोकमत, उमरगा, उस्मानाबाद। तेव्हा हे सगळं असं सुरू आहे आणि न्यूज 18 लोकमतनं हे सगळं कॅमेऱ्यात कैद केलं। ऑपरेशन लुटारू। राज्यातल्या डिझेल माफियांचे चेहरे आम्ही तुम्हाला दाखवले, पण आता दाखवणार आहोत असे चेहरे ज्यांनी बेकायदा पेट्रोल पंपच उघडलाय आणि त्यातून बोगस बायोडिझेलची सर्रास विक्री करून सरकारला ते गंडवतायत। पण तेवढंच नाही तर ग्राहकांची सुद्धा दिशाभूल करतायत आणि हे सगळं एक भलं मोठं रॅकेट आहे। आमच्या छुप्या कॅमेऱ्यात काही गोष्टी कैद झाल्या आणि या रॅकेटचा भांडाफोड जे इथल्या पोलीस महसूल यंत्रणांना भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। लातूर जिल्ह्यातल्या या बोगस बायोडिझेल पंपांचा ऑपरेशन लुटारू रिपोर्ट। बोगस बायोडिझेलच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश। बायोडिझेलच्या नावाखाली इंडस्ट्रियल ऑइलची विक्री। हे बघा, हे बायोडिझेल आहे। बोगस बायोडिझेलच्या पंपांचा भांडाफोड। बोगस डिझेल माफियांना कुणाचा आशीर्वाद? मॅनेजर कोण आहेत? आज आम्ही करणार आहोत महाराष्ट्रातला सर्वात मोठा खुलासा बायोडिझेलच्या माफियांचा। लातूर औसा महामार्गावर उभारलेला हा बायोडिझेल पंप आज करणार आहे राज्यातल्या सर्वात मोठ्या बोगस बायोडिझेल रॅकेटचा पर्दाफाश। आमच्या छुप्या कॅमेऱ्यात जे कैद झालं ते महाराष्ट्राला हादरवून टाकणार आहे। तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही इतकं धक्कादायक हे सगळं वास्तव तुमच्या समोर येणार आहे। ट्रक रांगा लावून गाड्यांमध्ये कथित बायोडिझेल भरत होत्या। इतर पंपांपेक्षा इथं एवढी गर्दी का हा प्रश्न आम्हालाही पडला। याचं कारण कळलं, अधिकृत पंपांवर डिझेल 102 रुपये प्रति लिटरनं विकलं जात होतं, पण इथं कथित बायोडिझेलची किंमत होती केवळ 84 रुपये 90 पैसे। म्हणजे जवळपास 17 रुपयांनी स्वस्त असलेलं ही डिझेल भरण्यासाठी गाड्यांची ही रीग लागली होती। देशात बायोडिझेल निर्माण करणारे कारखानेच उभे नसताना लाखो लिटर बायोडिझेल कुठून येतंय हा प्रश्न होता। पंप चालकाला जेव्हा या कथित बायोडिझेल बद्दल विचारलं तेव्हा त्यांना कुठलीच माहिती देता आली नाही। टीव्हीचे कॅमेरे दिसताच पंप काही क्षणात बंद केला गेला आणि सगळे पसार झाले। ज्या कंटेनरमधून कथित बायोडिझेल आणलं गेलं तोही पळून गेला। त्यांच्या बोगसगिरीवर त्यांच्या या कृतीनंच शिक्कामोर्तब केलं होतं। रात्र झाली होती, आम्हालाही धोका होता, म्हणून आम्ही रात्री काढता पाय घेतला काही प्रश्नांसह। काही दिवसांमध्येच तो प्रचंड लोकप्रिय झाला। आम्हाला त्याची माहिती मिळाली तेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा मोठ्या संख्येने इथं गाड्यांची वर्दळ होती।
सगळं मैदान गच्च भरलेलं होतं, पण आमचे कॅमेरे बघितल्यानंतर इथल्या सगळ्या गाड्या क्षणात गायब झाल्या. का? हा खरा सवाल आहे. सवाल हा आहे की या बायोडिझेल पंपावर बायोडिझेल विकलं जात असेल तर मग या बिलावर बायोडिझेल असा उल्लेख का नाहीये. सवाल हा सुद्धा आहे की आम्ही या बायोडिझेल पंपाच्या मालकांशी जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी ही बोलणं का टाळलं. या सगळ्या अनेक प्रश्नांनी हे इथलं सगळं बायोडिझेलचं प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडलंय. सकाळी पुन्हा पंप सुरू झाला. आम्हाला बघताच पंप पुन्हा बंद झाला. मॅनेजर कोण आहेत? दादा, हो दादा. कॅमेऱ्यावर काहीच न बोलणाऱ्या पंप चालकानं छुप्या कॅमेऱ्यावर मात्र काळ्या धंद्याचं बिंग स्वतःहून फोडलं. आपण या धंद्यात मध्य प्रदेशातील हिंदुस्तान पेट्रोकेमिकल कंपनीमुळे आलो. त्यांनी पेपरात जाहिरात देऊन आम्हाला फसवलं. बायोडिझेलच्या नावाखाली आपल्याला कसं गंडवलं गेलं याची कहाणीच त्यानं कॅमेऱ्यावर सांगितली. कोणी काही येते काहीतरी धमकी देते काहीतरी करते. आता कसं आहे, काय सामान्य माणसानं काही धंदाच करून असं काय झाले का? पण का तुम्हाला तुम्ही का देता लोकांना पैसे? तुम्ही जर चुकीचं काही करत नाही, येतात कोणी येते धमक्या देते. मग कशी काय धमकी? तुम्ही पोलीस कंप्लेंट करायची, धमकी का देताय म्हणून? पोलिसही त्याच्यातलेच असतात साहेब. हा, हप्ता किती द्यावा लागेल बरं खरं सांगा? काहीच नाही तसलं, काहीच नाही. हा ती धंदाच बंद करून टाकायचं म्हणलो, पण ती काय तू चोललाले म्हणून चोललाले म्हणलो. हा आम्ही जेवढा खर्च केले त्याचे 4 आणि पैसे निघाले नाहीत आमचे. हा ही कसं आहे, सगळे भूलतापा देऊन आम्हाला ती धंदा घेतले एकानं हा आणि सगळी लुटमारच आमचीच झाली. जेवढे रोडचे पैसे आले सगळीच गेली आमची, पण आमच्या हातात काहीच राहील नाही. हा. कोण तुम्हाला फसवलं? ते आता कसं आहे, ती नंबर बी नाही ना, त्याचं नाव बी नाही माझ्याकडे. नंतर तुम्हाला सांगतो. पण हे कुठून येते बरं? बायोडिझेल येते कुठून? मला काय माहिती नाही. कसं आहे, मी ह्याच्यात चुकूनच आलो आणि बर्बाद झालो म्हणायला हरकत नाही. आता हे बर्बादीतून कुठंतरी आपलं गेलेलं तेवढं तरी निघालं तरी समजा. किती? 1 कोटी गेले का? 1 कोटी गेले. 1 कोटी रुपये सगळ्याच गोष्टीत 1 कोटी. बरं, त्यांनी असे बी काही केलेत. मी पुन्हा वकिलाची राय घेऊन बघितलो. तर तुम्हाला ती MP मध्ये तिकडल्या कोर्टात दाखल करावं लागतंय ही ते म्हणल्यावर अजून हातपाय गळा. माझ्या मनात ही धंदा करायचाच नव्हता. परत आपलं काहीतरी आपले कोर्टामार्फत जरी आज नाही उद्या तरी मिळतील ह्या हिशोबाने बघितलं तर वकिलांनी म्हणला तिथं जाऊन दाखवावं. हे स्पष्ट झालं होतं की बायोडिझेलच्या नावाखाली इंडस्ट्रीयल ऑइल विकलं जात होतं. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरातही असाच बोगस बायोडिझेल पंपाचा हा गोरख धंदा होता. आम्ही छुपे कॅमेरे घेऊन पोहोचलो तेव्हा तिथं कथित बायोडिझेलचा भाव होता 100 रुपये. तरीही लोक 2 रुपये वाचवण्यासाठी म्हणून गाड्यांमध्ये डिझेल भरत होते. त्या डिझेल पंपावर एवढं रेट वाढलेले, तिथं जायचं कशाला? आज भाडे जिथल्या तिथं बरोबर. 4 वर्ष पहिले तेच भाडे होते, 4 वर्ष नंतर तेच भाडे आणि डिझेलचे भाव डबल. म्हणून जे मिळेल ते टाकायचं. काय करणार? आता या गाडीला 70,000 रुपये हप्ता आहे. हप्ता भरायचा, त्याचा हप्ता काढायचा का डिझेल मध्ये पैसे धोरात पैसे चालले. एका पंपावरून दिवसाला बोगस बायोडिझेलची होणारी विक्री आम्हाला थक्क करणारी होती. मुंबईचे जाणारे ट्रॅव्हल्स जवळपास उदगीरमध्ये जेवढे काय टोटल आपल्याकडेच टाकते. किती जातं आपलं डिझेल रोज? आता सरासरी आता सीझन चालू झाली की जास्त कमी जास्त जाते. समजा सरासरी 10,000च्या रेंजमध्ये एका दिवसाला 10,000. पंप जरी बायोडिझेलचा असला तरी इथं बायोडिझेल विकलंच जात नाही याची पंप चालकानं जाहीर कबुली छुप्या कॅमेऱ्यावर दिली आणि आम्हाला धक्का बसला. ज्यांनी तुमच्याकडून पहिल्यांदा डिपॉझिट घेतलं, ज्यांनी तुम्हाला हे मशीन बसवून दिलं, हे सगळं केलं, तीच कंपनी आज तुम्हाला ते बायोडिझेल देते का? नाही. विषय संपला. नाही म्हणजे कसं आहे, मला काय म्हणायचंय, ते एक खोटं बोलायसाठी 100 खोटं मला काय म्हणणार. कारण आमचे आज्यापासून आम्हाला ते असं शिकवण आहे की बाबा खोटं बोलायची भानगडीत जाऊ नका. म्हणजे मी क्लिअर सांगतो. तुम्ही कुठून चालवताय?
कुठून हे कुठून आणताय आता? आता त्यांच्यासारखेच माणसं, आता त्यानं मला 15 लाख रुपये नुकसान भेटलं, ते तुम्हाला खरं हां, ते औरंगाबादवाल्यानं का कोणा? ती हेच कंपनीनं. एवढंच काय, बाहेर लावलेल्या बोर्डावरचा कथित बायोडिझेलचा रेट जरी 100 रुपये असला तरी आपण ते अत्यंत कमी किमतीत विकत असल्याचं डिझेल पंप चालक छिद्रेवार यांनी सांगितलं. तुम्हाला 76 न मिळतं, तुम्ही 100 न विकताय. हे बोर्ड आहे, 100 नाही कायचं विचार, बोर्ड नाही, 80 रुपये, कोणचं 82, कोणचं असं पद्धत आहे. उगं तुम्हाला क्लिअर सांगतो मी, हे बोर्ड आहे, ह्याच्यात जर 100 रुपये म्हणते ते एक माणूस येणार, एक घेणार, काय घेणार. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात हिंदुस्तान पेट्रोकेमिकल या कंपनीनं कथित बायोडिझेलचे पंप उघडले, जिथून अगदी बिनबोभाट इंडस्ट्रियल ऑइलची विक्री करून लोकांची फसवणूक केली जातीये, सरकारची फसवणूक केली जातीये, तेही सगळ्या यंत्रणांच्या आशीर्वादानं. 1 लिटर डिझेल मधून केंद्र सरकारला 30 आणि राज्य सरकारला 30 रुपये कर मिळतो, पण केवळ 18% जीएसटी देऊन इंडस्ट्रीसाठी वापरलं जाणारं तेल बायोडिझेल म्हणून वापरून आज सरकारचा हजारो कोटींचा कर लुबाडला जातोय. न्यूज 18 लोकमतच्या या महागौप्य स्फोटानंतर तरी राज्यातले हे बोगस बायोडिझेलचे अड्डे बंद होतात की लक्ष्मी दर्शनाच्या नंतर या पुढे ते सुरळीत चालू राहतात, हे पाहणं आज महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सह विलास बडे, न्यूज 18 लोकमत, लातूर. तेव्हा मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हे धंदे बिनधास्त सुरू आहेत. याच संदर्भातल्या आणखीन काही गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ऑपरेशन लुटारूमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर आणखीन काही गोष्टींचा पर्दाफाश. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र आणि आपण नमस्ते महाराष्ट्रमध्ये ऑपरेशन लुटारूच्या माध्यमातून अनेक काळे धंदे करणाऱ्यांचे चेहरे फाडतो आहोत. माफियांचे चेहरे समोर आले, पण राज्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या या माफियांच्याकडे हे बोगस बायोडिझेल येतं कुठून? या माफियांचे बॉस कोण आहेत, करते करवते कोण आहेत, या प्रश्नांची उत्तरं शोधून काढायचं आम्ही ठरवलं. आणि या बड्या माफियांना गजाआड करण्याची धमक आपल्या पोलिसांमध्ये आहे का, असा प्रश्न आम्ही आता राज्याचे अर्थमंत्री, गृहमंत्री यांना विचारतो. हे कारवाई करणार का यावर? पाहूयात राज्यातले हे पडद्यामागचे बडे माफिया कोण आहेत. राज्यातला सर्वात मोठा बोगस डिझेल माफिया कॅमेऱ्यात कैद. दिवसाला लाखो लिटर बोगस डिझेलची विक्री. देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लावणाऱ्या माफियांचा भांडाफोड. डिझेल माफियांनी कमावली हजारो कोटींची माया. पोलीस आणि प्रशासनाचं माफियांना अभय. तुमच्या टीव्हीच्या स्क्रीनवर दिसणारे हे चेहरे राज्यातल्या बोगस बायोडिझेल रॅकेटमधले बडे माफिया आहेत. नाव संजय साबळे आणि राजू साबळे. ठिकाण अहमदनगर. अधिकृत व्यवसाय इंडस्ट्रियल ऑइल विक्री. अहमदनगर जिल्ह्यातील हे 2 भाऊ नील पेट्रोलियमचे मालक असल्याचं सांगतात. यांनी इंडस्ट्रियल ऑइल विक्रीच्या माध्यमातून राज्यभरात बोगस डिझेल विक्रीचा गोरख धंदा सुरू केलाय. आम्हाला या काळ्या धंद्यात यायचंय असा बनाव करून आम्ही त्यांना बोलतं केलं, तेव्हा या माफियांनी धंदा कसा करायचा याचे धडे आम्हाला दिले आणि कितीही टँकर माल मिळेल याची ग्वाही सुद्धा दिली. इथे बघून जा, आमचा एक कोरा चेक घेऊन जा, आमच्या खात्यात पेमेंट मारा. खात्यात मारा ना, कॅश नाही द्यायची, खात्यात मारा अकाउंटला. हां हां
आता तुम्ही हे तरी बघितलंय, समजा आम्ही तर तुमच्या तिकडे आलेलो नाही, पण आणि हे विषय असा असतो थोडाफार विश्वास टाकला होता. आम्ही स्टार्टला आम्ही तुम्हाला जीएसटी नंबर आमचं व्हेरीफाय 1 मिनिट करू शकता. आमचं इंडस्ट्रियल सर्टिफिकेट वगैरे जीएसटी नंबर सगळं व्हेरीफाय करून घ्या तुम्ही. आणि तुम्ही 50% जरी अमाऊंट अकाउंटला पाठवली, तुमच्या म्हणतात त्या ठिकाणी जीएसटी नंबरवरती माल येऊन जाणार. माल तुम्ही 1 लिटर 2 लिटर घ्यायचा, चेक करून घ्यायचा, ओके वाटलं तिथून पेमेंट माझ्या अकाउंटला पूर्ण पेमेंट मारून टाकायचं, गाडी तिथं खाली करून घ्यायची. आता प्रश्न होता तो म्हणजे या माफियांकडे इंडस्ट्रियल ऑइल येतं कुठून? त्याचं उत्तर JNPT बंदरातून बाहेर पडलेल्या टँकरच्या या चलनातून आणि आमच्या हाती लागलेल्या या बिलातून समोर आलं. आखाती देशात पेट्रोल डिझेल बनवल्यानंतर उरलेलं वेस्ट ऑइल भारतात आणलं जातं. जहाजांमधून देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळच्या बंदरावर हे ऑइल उतरवलं जातं. त्याचा मोठा साठा करून इंडस्ट्रियल ऑइल बनवण्यासाठी त्यात केमिकलची भेसळ केली जाते. त्यावर 18% GST आकारली जाते. त्याची किंमत 50 रुपयांवरून 62 ते 63 रुपयांवर पोहोचते. त्यानंतर सब डीलर त्याची टँकरच्या माध्यमातून माफियांना विक्री करतो, तेव्हा त्याची किंमत होते 72 ते 73 रुपये. इथपर्यंत सगळं अधिकृत असतं, पण खरा खेळ सुरू होतो तो इथून पुढे. माफियांच्या हाती आलेलं इंडस्ट्रियल ऑइल बायोडिझेल म्हणून बाजारात विकलं जातं. त्याची किंमत असते 80 ते 85 रुपये लिटर. इंडस्ट्रियल ऑइल GST भरून आणलं जात असलं तरी गाड्यांमध्ये भरण्याची त्याला परवानगी नाही. पण माफियांनी नवा धंदा शोधून काढत हजारो कोटींची यातून माया जमवली आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वर्षाकाठी देशाचं आणि राज्याचं किमान 25,000 कोटींचं नुकसान होत आहे. हा धंदा देशाच्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचं आणि अफाट पैसा कमवण्याचं एक साधन बनलंय. या माफियांनी सुद्धा आम्हाला हा धंदा समजून सांगितला. इथून रस्ते तिथं पोहोचपर्यंत आमची जिम्मेदारी, पोहोच झाली तुमची जिम्मेदारी. आद्या फोन झाला बघलं काय आपण 2 नंबर थोडी दिले, फक्त त्याला परमिशन कुठं नाही, गाडीत टाकायला परमिशन नाही, टाकायला परमिशन. मग तुमचा विषय राहिला ना. आम्ही तुम्हाला काय म्हणून देणार, इंडस्ट्रियल ऑइल म्हणून देणार. तुम्ही तिथे काय करता? हॅलो, तुम्हाला माहिती आहे बाटलीत पाणीची, तुम्ही ते प्यायचं, चहा म्हणायचा का दुधात पाणी टाकायचं. दे मार्ग. म्हणजे आम्हाला फक्त सांभाळावं लागेल तेवढं, ते गाडीत टाकतात तेवढं. एकदम बरोबर. बाकी माझा माल जागेवरती कोणी पकडून जीएसटी नंबर लागाय, जीएसटी माल आहे, इंडस्ट्रियल ऑइल आहे, काय करायचं करून टाकायचा, काहीच नाही करू शकत. आमची गाडी तिथे पोहोच झाली, आमची जिम्मेदारी संपली, गाडी खाली झाली, विषय संपला. हे माफिया एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी खाली पोलीस आणि प्रशासनाचं मॅनेजमेंट सुद्धा आम्हाला शिकवलं, समजून सांगितलं. तुम्हाला लोकल पोलीस स्टेशन, बीट, LCB, डेपोटी, परत अजून ग्रामीण मध्ये ग्रामीण सिटीचे, त्याच्यानंतर DSO, पुरवठा अधिकारी असतात ना, ह्यांचं किती % म्हणजे नाही तुमच्या एरियावर डिपेंड आहे, म्हणजे त्या अपेक्षेनुसार. हा तुमच्या एरिया डिपेंड आहे. आखाती देशातून वेस्ट ऑइल भारतात आणायचं, त्यात केमिकल मिसळून त्याचा रंग बदलायचा आणि ते इंडस्ट्रियल ऑइल डिझेल म्हणून विकायचं, हा बोगस डिझेलचा गोरख धंदा देशभरात सुरू आहे. यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला हजारो कोटींचा सुरुंग तर लावला जातोय, शिवाय ज्या गाड्यांमध्ये हे केमिकल मिश्रित ऑइल टाकलं जातंय त्यामुळे गाड्यांच्या इंजिनाची ही अशी भयानक अवस्था होतीये. बायो आ गए यार, ये देखो ये होता है भाई और बायो से ਮਿਸਤਰੀ ਭਰਾ ਸਾਰੇ ਜਿਹੜੇ ਵੇਖਣ ਉਹ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਦੱਸੋ ਫੁੱਦੂ ਹੀ ਹੋਵੇ ਉਹ ਗੱਡੀ ਵਾਲਾ ਜਿਹੜਾ ਬਾਇਓ ਡੀਜ਼ਲ ਪਾਵੇ ਆ ਬਾਇਓ ਡੀਜ਼ਲ ਪਾਓ, ਇੱਕ ਚੱਕਰ ਪਾਇਆ ਬਾਇਓ ਡੀਜ਼ਲ ਤੇ ਨਵਾਂ ਬੁਲਟ ਲਿਆਉਣਾ ਆਪਾਂ ਸਟੈਂਡਰਡ ਦਾ. बायोडिझेलच्या नावाखाली राज्यासह देशभर सुरू असलेल्या या माफियांच्या रॅकेटमुळे काही मूलभूत प्रश्न निर्माण झालेत, ज्याची उत्तरं केंद्र आणि राज्य सरकारला द्यावी लागतील. देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लावणाऱ्या या माफियांना अर्थमंत्री चाप लावणार का? बायोडिझेलच्या नावाखाली बनावट डिझेलची विक्री कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे? बायोडिझेलच्या नावाखाली वातावरणात कार्बनचं विष कालवणाऱ्यांविरोधात पर्यावरण मंत्री कारवाई करणार का?
गाड्यांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या माफियांचा हा हैदोस दळणवळण मंत्र्यांना मान्य आहे का? LDO आणि पॅरलल टू बायोडिझेल सरकारी नियंत्रणात आणलं जाणार का? या अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं आज देशाला हवी आहेत, कारण प्रश्न देशाच्या अर्थव्यवस्थेचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह विलास बडे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. आहे की ऑपरेशन लुटारू यशस्वी होईल आणि ते यशस्वी झालंच पाहिजे, कारण अशा पद्धतीनं देशाला आणि सर्वसामान्य लोकांनाही लुटणाऱ्यांचा पर्दाफाश तर आम्ही केला. आता सरकारवर जबाबदारी आहे ती कठोर कारवाईची, पोलिसांवर जबाबदारी आहे ती कठोर कारवाईची. याच सगळ्या विषयातले आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊयात. सरकारच्या एका निर्णयानं माफियांना कुरण. सरकारचं एक धोरण, अर्थव्यवस्थेचं मरण. राज्यात का बोकाळलं माफिया राज? एक धक्कादायक खुलासा. राज्यात बोकाळलेल्या माफिया राजचं चित्र तुम्ही पाहिलं. मात्र या माफिया राजला खतपाणी घालण्यासाठी कारणीभूत ठरला तो केंद्र आणि राज्य सरकारचा एक निर्णय, ज्याचा आधार घेऊन राज्यासह देशभरात माफियांनी अर्थव्यवस्थेवर जणू दरोडा टाकलाय. दिनांक 1 नोव्हेंबर 2007 केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं आदेश काढले. सॉल्व्हंट, रेफिनेट अँड स्लॉप लायसेनिंग ऑर्डर 2007 यानुसार अनुसूची 1 मधून फर्नेस ऑइल अर्थात FO आणि लाईट डिझेल ऑइल अर्थात LDO नियंत्रण मुक्त केलं. मग केंद्राच्या याच निर्णयाच्या आधारे राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागानं त्यांचे आदेश जारी केले. 4 मार्च 2008 अनुसूची 1 मधील फर्नेस ऑइल वगळण्यात आलं. दिनांक 24 जानेवारी 2011 अनुसूची 1 मधील लाईट डिझेल ऑइल अर्थात LDO वगळण्यात आलं. याचा अर्थ डिझेलला पर्याय म्हणून वापरले जाणारे पदार्थ सरकारी नियंत्रण मुक्त झाले. त्यामुळे या पदार्थांची आयात, त्यांची साठवणूक, विक्री हे सगळं खाजगी लोकांच्या हातात गेलं. डिझेलवर आज केंद्र सरकार 31 रुपये 80 पैसे एक्साईज आकारतं, तर राज्य सरकार 21% वॅट आणि 3 रुपये सेस आकारतं. त्यामुळे 100 रुपयांच्या 1 लिटर डिझेलवर सरकारला 57 रुपये कर मिळतो. यातले 31.80 पैसे हे केंद्र सरकारला तर 24 रुपये राज्य सरकारला मिळतात. हेच कर वाचवण्यासाठी डिझेलला पर्याय ठरणारे आणि सरकारी नियंत्रण मुक्त असलेले फर्नेस ऑइल अर्थात FO आणि लाईट डिझेल ऑइल अर्थात LDO बायो डिझेल म्हणून विकले जात आहेत, ज्यावर फक्त 18% GST आकारली जाते. सरकारच्या तिजोरीत जाणाऱ्या करावर डल्ला मारून माफियांनी आपले खिसे भरले आणि ग्राहकांनाही थोडासा फायदा देऊन आपल्याकडे खेचून घेतलं. त्यामुळे देशातल्या डिझेलचा खप कमालीचा कमी झाला. गेल्या काही वर्षातलं आयातीचं गणित पाहिलं तर या घोटाळ्याची व्याप्ती आपल्या लक्षात येते. इंडस्ट्रियल ऑइल, LDO, FO हे सगळं 2015-16 मध्ये 8,967.37 कोटी रुपयांचं आयात करण्यात आलं, तर 2020-21 मध्ये हे 30,610.48 कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजे देशातल्या इंडस्ट्रियल ऑइलची मागणी प्रचंड वाढली आणि त्याच तुलनेत डिझेलची आयात मात्र घटली. 2018-19ला जेव्हा देशात 83,528 मेट्रिक टन इतकं डिझेल आयात झालं, ते घसरून 2020-21 मध्ये 72,720 मेट्रिक टनवर गेलं. म्हणजे 11,000 मेट्रिक टन डिझेलची जागा इंडस्ट्रियल ऑइल आणि इतर ऑइलने घेतली आणि देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला हजारो कोटींचं भगदाड पडलं. 11,000 मेट्रिक टन डिझेलच्या उत्पादनातून सरकारला वर्षाकाठी मिळणारं 73,000 कोटींचं नुकसान झालं.
डिझेलचे भाव वाढल्यापासून हा खेळ सुरू झाला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला समांतर काळ्या बाजाराची एक व्यवस्था निर्माण झाली, जी या राज्यासाठी आणि देशासाठी अराजक ठरू शकते. विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे हे ऑपरेशन लुटारू आणि या माध्यमातून राज्यातला हा सगळा बोगसगिरीचा प्रकार आम्ही समोर आणलाय. अपेक्षा आहे की राज्य सरकार, महसूल विभाग, संबंधित जिल्हाधिकारी या सगळ्यांवर कठोर कारवाई करतील. अर्थातच न्यूज 18 लोकमत या सगळ्याचा सातत्यानं पाठपुरावा सुद्धा करत राहील. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीकरांसाठी तिमिराकडून तेजाकडे असा एक खास दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र सदनाच्या लॉनवर या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला गेला. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.